गुड इव्हनिंग एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल वर्ल्ड फ्लो फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर येस, आताच मी थोड्या वेळ झाला ऑफिसमधनं आलो आणि जियाने आईबाबांकडे सकाळी ऑफिसला गेलो तेव्हा तिला तिथे ड्रॉप केलं आणि आता दीपालीसुद्धा तयार झालेली आहे, मी सुद्धा झालेलो आहे. आता जाऊ मी आईबाबांकडे आणि आम्हाला एका ठिकाणी आज जायचं आहे, एक रिसेप्शन आहे. तर आम्ही आता दोघं नाही, आम्ही सगळेच जण आता त्या डेस्टिनेशनला जातो आहे आणि ते रिसेप्शन अटेंड करू. चला तर मग जियाना आईबाबांसोबत काय काय आम्ही मजा करूया नक्की तुम्हाला पुढे बघायला मिळेल. तुम्ही ब्लॉगला असंच कंटिन्यू. सगळीकडे पोल्युशन असल्यामुळे कफ सर्दीचा त्रास भरपूर लोकांना होत आहे, सगळीकडे तेच आहे. आणि आम्हालासुद्धा रात्री जसं टेम्परेचर डाऊन झालं की कसा दुखायला लागतो, सर्दी झाल्यासारखी वाटते आणि मॉर्निंगला पण थोडा असा लेझीनेस वाटतो. तर आहे थोडं टेम्परेचर 8 डिग्री 9 डिग्री सेंटीग्रेड झालं, त्याच्यामुळे भरपूर त्रास होतो आहे. बट बघू आता काही दिवसांमध्ये, म्हणजे 15-20 दिवस काढायचे आहे, मग जॅनपासनं प्रॉपर वेदर चालू होऊन जातं नागपूरला. मग जे आमचं फेवरेट वेदर आहे पुढे समर. आपल्याकडे जरा जास्तच थंडी आहे. हां, थंडी जास्त 8-9 डिग्री टेम्परेचर म्हटलं की भरपूर होऊन जातं. चलो तो फिर जाते हैं, एन्जॉय करते हैं, बहुत सारा खाना खाते हैं अँड जियाना आईबाबांसोबत भेटायला मिळेल, तिच्या गोष्टी ऐकायला मिळेल. माझं मंगळसूत्र घालून घेतलं, सायकल बसली, तेव्हा टाकलं, काका तोडलो बाई म्हटलं सोन्यात पूर्ण सायकल घरभर फिरत होती. जियाना आत्याकडे गेली का मग? नाही, झोपून गेली. कुठे गेली? जाणार आहे. हा, बरं. सांगितलं मग आता ऑफिस मध्ये गेली म्हटलं. मग दादा स्कूल मध्ये गेला. आजोबा आले, आई वडील, मुलगी त्यांचं तिकडे झाले असेल ना पूर्ण गोवा. गाडी करून बेसा राहिलं मागे, आता बेसा गेला. आज कथा वगैरे. या मी स्टेअर्स मी चढत आलो सरळ. हा, थँक्यू. डेटा ट्रान्सफर चालू आहे. पाण्याची बॉटल देते. उद्या सकाळी येतो घ्यायला मी. बॉटल आहे. त्रास नाही द्यायचा, दूध पण झोपून कशी. मी येऊ का? मी बेटा बाय बेटा, गुड नाईट. उद्या येतो सकाळी, मी सकाळी येतो. ओके, गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. तर आम्ही चाललोय घरी आणि जियाना थांबली आईबाबांकडे. ती सकाळपासून आईबाबांकडे आहे आणि आता पण थांबली आहे आणि बोलते उद्या सकाळी येऊ नको, जिम झाल्यावर ये घ्यायला. खूप भारी पोरगी आहे आमची. पण चाललो जाऊ घ्यायला, कारण आमची सांबारवडी इन प्रोग्रेस आहे. ती बनली पाहिजे लवकरात लवकर. प्रणवचं मेन कन्सर्न ते आईला विचारते, आई सांबारवडी झाली का? आई म्हणते जियाना आहे कसं बनव, म्हणून त्याचं असं आहे की जियानाला घेऊन येऊ म्हणजे आई सांबारवडी बनवेल. आता आई जियानाच्याच मागे आहे आता. आणि आई सांबारवडी खूप छान बनवतात. म्हणजे विंटर आलं तेव्हापासून प्रणवचं सुरू आहे सांबारवडी आणि कढी. कढी तू बनवून घेशील, नाही तरी पाठवेलच आहे. नाही, कढी पण आईच बनवतात. आंबट. चला.
येस, तर आता वाजले दुपारचे 3:30 आणि थोड्याच वेळापूर्वी माझे आता सगळे कामं झाले बिकॉज आज मी दिवसाची सुरुवातसुद्धा लेट केली होती. आणि तुम्हाला बॅकग्राऊंडमध्ये थोडा एक आवाज येत असेल तर इथे कन्स्ट्रक्शनचं काम सुरू आहे, त्याच्यामुळे आमच्याकडे असाच आवाज असतो दुपारचा. तर एनिवेज, तर आज घरात खूप शांत आहे, खूप पिनड्रॉप सायलेन्स आहे बिकॉज प्रणव करते प्रणवची कामं, मी करते माझे कामं आणि गोंधळ करायला मात्रच येणार नाही आहे. पण घर तेवढं शांतसुद्धा वाटत आहे. म्हणजे ती एक मेंबरसुद्धा आपल्या घरचा कमी राहिला तर कसं वाटतं ना, घरात ॲक्च्युअलमध्ये तसं फील होतं आहे. ती जाते ना, तर मला असं वाटते चल जा तू, मला तेवढा आराम होईल. पण ती गेली की लगेच मला तिची आठवणसुद्धा येते. तर काल झालं असं की ती गेली होती आईबाबांकडे, तिथेच थांबली, ती आलीच नाही. आणि तिला खूप मज्जा वाटते. काय असते ना, प्रणवच्या कामामध्ये असतो, मी माझ्या कामांमध्ये असते. तिला तेवढा वेळ नाही देऊ शकत जेवढे आईबाबा तिला वेळ देतात. सतत तिच्याशी बोलतात, खेळतात. म्हणजे कुठेतरी आम्हाला आमचे कामं असतात, त्याच्यामुळे आम्ही एवढं इतकं 100% नाही देऊ शकत जसं आईबाबा देतात. त्याच्यामुळे तिला तिकडेच असतं करमते आणि मी सुद्धा तिला जाऊ देते बिकॉज हे लहानपण आहे आणि लहानपणीच्या आठवणी आपल्यासुद्धा तशाच आजी आजोबांसोबतच होत्या. आणि मला तरी असं वाटते की तिने तिचं लहानपण असंच जगायला पाहिजे, आजी आजोबांबरोबर, फॅमिलीबरोबर, म्हणजे दोन्ही साईडच्या फॅमिलीमध्ये. तर जरा चांगलं वाटतं ह्या सगळ्या गोष्टी. आणि हाच रिझनसुद्धा आहे की आम्ही आमच्या नेटिव्ह प्लेसवर आहोत. म्हणजे प्रणवचं जसं ऑफिस तुम्हाला माहिती आहे सगळ्यांचं, प्रणवचं बेस लोकेशन पुण्याला, पण आम्ही प्रयत्न करतोय की जितकं जास्त एक्सटेंड होईल नागपूरला तिथे तेवढंच करू. मग तर सगळं आता ते देवाच्याच हातात आहे की कधी कधी शिफ्ट व्हायचं आणि इथनं कधी जायचं आहे. पण सध्या तरी ह्या सगळ्या गोष्टी आमच्या प्लॅनमध्ये अजूनपर्यंत तर नाहीच आहे. म्हणून ती जरा जास्त एन्जॉय करते ह्या सगळ्या गोष्टी. तर चला, मला तुम्हाला सांगायचं विशेष म्हणजे हे होतं की परवा आहे विकाचा बर्थडे आणि भरपूर साऱ्या प्लॅनिंग्स भरपूर महिन्यांपासून सुरू होत्या आणि आता ऑलमोस्ट बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. तुम्ही कालच्या वगैरे ब्लॉगमध्ये सुद्धा बघितलं असेल. रिटर्न गिफ्ट वगैरे आम्ही सगळं घेऊन झालेलं आहे. मी काल तिच्याकडे पॅक करायला सुद्धा सगळे रिटर्न गिफ्ट्स गेली होती, ते सुद्धा झाले. साडी, ड्रेस, जे काही अहिर म्हणून द्यायचं आहे, आमच्यामध्ये अहिर पद्धती असतात. तर जर कोणी आपल्याला अहिर आणतात तर मग जसं आता मम्मी बर्थडे करते तर मग मम्मी सगळ्यांना अहिर रिटर्न करेल, असं. तुमच्याकडे कोणती पद्धत असते हे मला नाही माहिती, पण आमच्याकडे ही पद्धत आहे. तर सेम मग म्हणजे मी मॅरिड आहे, मी पण आपले फॅमिली थ्रू आम्ही जे इकडचे आहेत मी त्यांना घेऊन जाईल, तर मग ते सुद्धा अहिर करतील. जितके पण मोठे लाके आहेत तर त्यांच्यासाठी सगळ्यांसाठी मी अहिर घेतलेलं आहे. तर चला मी तुम्हाला दाखवते. तर सगळ्यात आधी मी ते घेतलं आहे, जिजूंसाठी ड्रेस घेतलेला आहे आणि मी माझ्या बहिणीसाठी साडीसुद्धा घेतलेली आहे. मला ही साडी खूप आवडली आहे. तिचं रिॲक्शन बघू आपण की तिला किती आवडते बिकॉज तिच्याकडे तर असा कलर नव्हताच, म्हणून मग मी तिला तिथे काहीतरी वेगळं घेतलं. आणि मम्मीसाठी घेतलेली आहे ही साडी, पण पप्पांचा जो ड्रेस आहे तो मी अजूनपर्यंत घेतला नाही आहे. आता त्याचं की प्रणव जेव्हा फ्री होईल मग तेव्हा आम्ही जाऊ आणि पप्पांचा ड्रेस घेऊ. आणि इकडे घेतली आहे रोशू त्याच्या सासूंसाठी साडीसुद्धा घेतलेली आहे आणि सोबतच तिच्या सासऱ्यांसाठी सुद्धा मी हे शर्ट पीसचं कापड घेतलेलं आहे बिकॉज एक्झॅक्ट त्यांचं मेजरमेंट वगैरे आम्हाला काहीच माहिती नाही आहे. तर त्याच्यामुळे म्हणून मग मी जो हा विमल ब्रँडचा बॉक्स आहे तो मी तोच घेतलेला आहे त्यांच्यासाठी. आणि विकाला मी पॅकेटमध्ये पैसेच देणार आहे. आणि येस, तर असं आहे ओव्हरऑल सगळ्या गोष्टी. नेक्स्ट मॉर्निंग. तर आता वाजले आहे 11 आणि माझ्या घरचे काहीच कामं झाले नाही आहे, फक्त नाश्ता झाला आहे प्रणवचा आणि जियानाचा. झालं असं की कालपासून थोडं 2 दिवसापासून आम्हाला बरंच नाही आहे, मलाही नाही आहे, जियानालाही नाही आहे. प्रणवच्या ऑफिसची कामं खूप जास्त आहेत, त्याच्यामुळे प्रणव एवढा काही वेळ देऊ शकत नाही. आणि ही पोरगी 5 मिनटं आधी एवढी रडत होती की मला बोलते जा तू गाडीमध्ये बस. मला बोलते माझं पोट खूप दुखते आहे मम्मा, पोट दुखते. मग थोड्याच वेळात बोलते की माझं आता ना 1 मिनिट काय फिनिश कर चल खाऊन घे. कसं खाऊ म्हणजे. तर ही 5 मिनिटं आधी इतकी रडत होती की आम्हाला घाबरवून टाकलं. बोलते की पोट दुखत आहे आणि खूप प्रचंड एक्स्ट्रीम दुखत आहे मम्मा माझं पोट. मग मी आम्हाला म्हणते डॉक्टरकडे जाऊ. मी म्हटलं ठीक आहे. मी फाईल काढली, बाबांना फोटो पाठवली आणि बाबांना म्हटलं की तुम्ही हॉस्पिटलमध्ये नंबर लावा, मी हिचा आवरते आणि हिला घेऊन येते.
ते बिचारे गेले, लगेच 2 मिनिटात त्यांनी नंबर लावला आणि ते मला फोन करून बोलतात मी येऊ का घ्यायला तुम्हाला. ही बोलते नाही आपण जाऊ, मी फोनवरच आहे, आणि ही मला म्हणते नाही आपण जाऊ. त्या चालू आपण जाऊ. आता रेडी झालो आम्ही, खाली उतरलो आणि आता ही घरीच, खाली पण नाही, ही वरच मला म्हणते माझं पोट नाही दुखत आहे मम्मा, माझे डोळे पण नाही दुखत आहे, मला म्हणा माईआबाकडे जायचंय. हो ना, पोट दुखत होतं तुझं? नाही बघा, आणि डोळे नाही. पण आता ना हिची ऑलरेडी वॅक्सिन पेंडिंग आहे, 4 to 5 months आम्ही लेट झालोय. तर आता ती वॅक्सिन टोचून हिला घेऊन येऊ, हिला सुई देईल म्हणे, याच्या पुढे ही अशी नाटकी नाही करणार की माझं पोट दुखते. असे लेकर आहेत ना, बाप रे. म्हणजे मला इतकी शिवरिंग होत होती. म्हटलं यार ऑल ऑफ सडन हिला काय झालं, हिचं का पोट दुखते एकदम, असं काही खाऊ पण नाही घातलं, व्यवस्थित झोपली, हिचं टॉयलेट प्रॉपर झालं होतं, सगळं व्यवस्थित, हे कुठूनच आता मध्ये आलं. आणि लेकरं आपण इमॅजिन पण नाही करू शकत, ते आपल्या जिथे आपलं डोकं आणि बुद्धी काम करणं बंद करते ना, इथे त्यांची तिथे सुरुवात होते. असं आहे आमचं कार्ट. क्लिप लावली. चला आई बाबांकडे जाऊ, मग बाबा नाही तर आई जे पण फ्री असेल त्यांना घेऊन हॉस्पिटलमध्ये जाईल, इलाज वॅक्सिन देते आणि मग हिच्या नाटकं सगळ्याच बंद होते. बघा चल ना जाऊ. फुल नोटंकी. माझे काहीच कामं झालेले आणि काहीच कामं होत सुद्धा नाही आहे, माहिती नाही कसं होईल. आणि परवा बर्थडे सुद्धा आहे घरी, तर का गो मगाशीच रोजियालाचं नाटक कसं होतं? पोट दुखत आहे, डोळे दुखत आहे, डोळ्यामध्ये क्रीम गेली होती तिच्या. हो का? हो कशी आहे ना, आधी पोट नव्हतं, आबा माईकडे जायचं. आता आम्ही चाललोय जिम मध्ये, आणि आज दिवस कसा गेला ना खरंच कळलं नाही. स्वयंपाक करायला सुद्धा वेळ नाही मिळाला, म्हणजे फक्त खिचडी बनवली आम्ही आणि तेच खाल्लंय. तर पॅरेंटिंग मध्ये कुठला दिवस असा सुद्धा निघतो. तर जियानाचं आज वॅक्सिनेशन होतं, त्यामुळे आम्हाला बरं नाहीये, जसं पाहिजे तसं वाटत नाही, थंडी खूप कमी असल्यामुळे. डोळे दुखले, आता बरं आहे. डॉक्टरकडे गेली होती जियाना. मग जियानाला तिथे गेल्यावर डॉक्टरनी सांगितलं की जियाना एकदम फिट अँड फाईन आहे ना जियाना. डॉक्टर अंकल काय बोलले अजून? गुड गर्ल आहे जियाना बोलले ना जियाना. आम्ही आबा बरोबर गेलो होतो, पण झालं असं, मला असं वाटलं की बाबासोबत आहे तर ही बाबांबरोबर राहील, पण असं काही झालं नाही. ती बॅग जियाना सगळं माझ्याजवळ होतं, त्याच्यामुळे मी काहीच जास्त असे ग्लिम्स घेऊच नाही शकली. आणि आई बाबांकडे जाऊन बसली तर आई आणि मी एवढं नॉनस्टॉप बोलतो. बोलतेस तर म्हटलं इतका वेळ काय बरोबर, आम्ही एवढं नॉनस्टॉप बोलतो दोघी जणी भेटलं की मला ते लक्षातच नाही राहिलं की शूट करायला पाहिजे. आणि परत माझा आवाज माहिती नाही काय 2-3 दिवसापासून सर्दी खोकला, आणि त्याच्यामुळे आवाज परत चेंज झालेला आहे. तर असं होता ओव्हरऑल डे. घरी येईल आता, म्हणजे आज आम्ही जिमला लवकर चाललो, तेच रिझन आहे की लवकर जाऊ लवकर येऊ, जेणेकरून एवढं थंड वाटणार सुद्धा नाही. आणि मी सुद्धा स्वयंपाक बनवेल घरी येऊन, बिकॉज मी तर जेवलीच नाही आहे. ब्रेकफास्ट बनवला, माझा ब्रेकफास्ट जियानाने खाल्ला, आणि सेम तसंच झालं की मी आज खिचडी बनवली, पण जियाना इतकी रडत होती की मला वेळच नाही मिळाला खायला. तर मी तिला घेऊन थापटत तिला राहिली, आणि मी सुद्धा झोपून गेली, तर मी काही खाल्लंच नाही आहे. म्हणून मला जिम करून घरी येऊ, स्वयंपाक बनवेल आणि मनसोक्त जेवण करेल सगळ्यात आधी. हे ना ग,
हा आणि जियानाने आता परत खिचडी खाल्ली आहे आणि मैयाबाकडे जाऊन परत ती आता काहीतरी खायला ना जियाना. चला तर असं होता आजचा दिवस. आजचा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत हसत राहा, मजेत राहा आणि आनंदी राहा. बाय.